पुलिस से भागते भागते। मॉर्निंग मित्रांनो, तर सकाळचे वाजलेत 3:30 आणि आम्ही पोचलोय आलोर सेतार स्टेशनला. आणि कोल्हापूर सिटीमधून आम्ही 12 वाजता निघालो होतो. 2 तास आम्ही बस स्टँडलाच वेट केला आणि 5 वाजता आम्ही पोचलो कोल्हाकेदारच्या जेट्टी स्टेशनला. इथे पोचल्यानंतर आम्हाला समजलं की बोट ही प्री बुकड आहे आणि हाऊसफुल आहे. पण टेन्शन न घेता आम्ही बोटच्या ड्रायव्हरला मॅनेज केले आणि कसे तरी आम्ही 2 तिकीट खरेदी केले आणि आम्ही बोटमध्ये एंट्री घेतली. आणि बोटच्या खिडकीतून समुद्र बघत 1 तासाभरात आम्ही लंकावे आयलंडवरती पोहोचलो. फेरी स्टेशनच्या बाहेर लगेचच आम्ही बाईक रेंटवरती घेतली आणि मित्र म्हटला, मी चालवतो, तू बस पाठीमागे. आणि मला पण तेच पाहिजे होतं. हे इथलं वातावरण आणि रोड बघून मला तर वाटलं की मी गोव्यात आलोय का काय. तर स्वस्तात मस्त असं कॅसा फेना फाईन होम्स म्हणून हे जे हॉटेल होतं हे आम्ही अगोदरच बुक करून ठेवलं होतं. तर चला तुम्हाला दाखवतो पाठीमागे त्यांचे रूम्स कशा आहेत त्या. तर ह्या रूम्स तुम्ही बघू शकता, एकदम अशा इंडिव्हिज्युअल रूम्स आहेत आणि एरिया खूपच स्पेशियस आहे. तर तुम्हाला जर फॅमिली घेऊन यायचे असेल तर हे हॉटेल तुम्हाला मी रिकमेंड करेन. तर मित्रांनो, आधीच 12:30 वाजलेले आणि वेळ न घालवता आम्ही लगेचच शाहरुख खानच्या डॉन पिक्चरचं जिथे शूटिंग झालेलं आहे तिकडे आम्ही निघालो, म्हणजेच स्काय ब्रिज. तर मित्रांनो, ह्याचे जे एंट्री तिकीट्स आहेत ते आम्ही क्लूक वेबसाईटवरून अगोदरच बुक केले होते आणि आमचा स्पॉट आम्ही रिझर्व करून ठेवला होता. आम्हाला जस्ट ह्या काउंटरवरती जाऊन ते जे तिकीट्स आहेत ते फक्त रिडीम करून घ्यायचे होते. तर आम्ही नॉर्मलवाली स्काय कॅब बुक केली होती, ज्याच्यामध्ये आपल्या पायाखाली मिरर वगैरे काहीच नव्हते आणि जी मिररवाली असते त्याचे तिकीट थोडेसे जास्त असते आणि काही गरजेचं पण नव्हतं. तर मित्रांनो, आमचा निर्णय बरोबर होता, म्हणजेच आम्ही जी मिररवाली जी स्काय कॅब होती ती आम्ही घेतलेली होती. ही एकदम नॉर्मलवाली स्काय कॅब आहे, पण तरी पण तुम्ही बघू शकता विदाऊट एनी प्रॉब्लेम आम्ही बाहेरचं सर्व दृश्य सर्व अँगलनं बघू शकत होतो. तर थोडीशी भीती वाटली, म्हणून मित्राला म्हटलं चल सेल्फी घेऊ आपण. स्काय कॅबमध्ये बसून आम्हाला 5 मिनिटं झालते आणि आम्ही अजून अर्ध्यापर्यंत पण पोहोचलो नव्हतो. ही झाडे आणि डोंगर बघून असं वाटलं की आम्ही आता ढगातच आहे. आणि हिरो नजारा तर विषय हार्ड होता भावांनो. आता ह्या स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्हाला वाटलं की हे फायनल डेस्टिनेशन आहे. तर इथं पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की इथे एक स्पॉट आहे ज्याचं नाव आहे ईगल स्पॉट. तर इथं तुम्ही बघू शकता हा ईगल, मोठा ईगल आहे. आता आलोयच तर मित्राला म्हटलं 4-5 फोटो काढ. तर मित्रांनो, थोडे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही परत स्काय कॅबमध्ये बसलो आणि जे फायनल डेस्टिनेशन होतं त्याच्या पण वरती आम्ही तिकडे निघालो. तर हाईट जास्त असल्यामुळे थोडंसं स्केरी वाटत होतं, पण हा जो व्ह्यू आहे हा त्याला बॅलन्स करत होता. हे बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे. थोडेफार चेंजेस झालेले आहेत मित्रांनो, पण हेच आहे ते डॉन मूवीचे शूटिंग लोकेशन, ज्याच्यामध्ये जो लास्टचा सीन जो होता फायटिंगचा तो इथे शूट झाला होता. वो डिस्क मेरे हवाले कर और मैं तुम्हें दुनिया के किसी भी कोने तक भेजने के लिए पुलिस से भागते भागते काफी थके हो गए. आणि वरनं बघितलं की असं दिसते बघा. मित्रांनो, ब्लॉग आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट करून सपोर्ट करा. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जर्नीसोबत.